नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं। आज आपण बघणार आहोत नेल टेप यूज करून नेल आर्ट। तर चला सुरू करूया। मित्रांनो, हे माझे फेक नेल्स आहेत जे मी जेल यूज करून केलेले आहेत। तर पहिल्यांदा मी फेक नेल चिटकवले, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रायमर आणि नंतर ग्लू लावला, त्याच्यानंतर त्याच्यावर जेल लावली आणि नंतर क्युअर केले आणि त्याच्यानंतर हे फेक नेल्स रेडी झालेले आहेत। आता त्यावर आपण टेप लावून नेल आर्ट करणार आहोत। तर मित्रांनो, आता आपल्याला अनबॉक्स करायचं आहे नेल टेप। तर मला हे पार्सल रिसीव झालेलं आहे, त्याला आपण ओपन करूया। तर अशा या नेल टेप्स आहेत, तुम्ही बघू शकता। अशा 4 रिसीव झालेले आहेत, 1 2 3 4। तो 1 बाय 1 मी तुम्हाला काढून दाखवते। ही एक व्हाईट आहे, खूपच या थिन आहेत। ही गोल्डन आहे, गोल्डन। ही पिंक कलरची आहे। अँड अगेन ही एक व्हाईट आहे। तर आय थिंक आपण पिंक आणि गोल्डन कलर यूज करणार आहोत। तर आपल्याला साहित्य काय काय लागेल: नेल पेंट्स, क्युटिकल पुशर, ही कात्री। क्युटिकल पुशरच्या साहाय्याने आपण व्यवस्थित नेल टेप चिटकून घेणार आहोत।
आता आपल्याला नेल पेंट अप्लाय करायची आहे. नेल पेंट आपली अप्लाय करून झालेली आहे. आता आपल्याला टिप्स काढायचे आहेत. हे चांगल्या रीतीने झालेलं आहे. जे एक्सेस आहे ते कापून टाकायचं आहे. थोडं जास्त कापायचं आहे. आय थिंक अजून एक टेप लागेल आपल्याला. ह्याच्यावर टॉपकोट लावून सील करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे.
आता सगळीकडे नेल सॅलॉन सुरू झाले आहेत व त्यांचा बिझनेसही खूप तेजीत आहे. नेल सॅलॉनचं इन्फ्रास्ट्रक्चर खूपच सुंदर आहे. त्यांचा ॲम्बियन्स खूपच सुंदर असतो. काचेचा व सगळीकडे डेकोरेशन वगैरे केलेली असते. AC असतो, स्टाफ असतो. त्यामुळे नेल सॅलॉनमध्ये जाण्यासाठी सगळेच जण खूप उत्सुक असतात. पण नेल आर्ट करण्यासाठी मग आपल्याला तिकडे जावं लागतं, आपला टाईम द्यावा लागतो व पैसेसुद्धा खूप खर्च होतात व ते टाईमसुद्धा खूप घेतात. याच्यापेक्षा आपण घरच्या घरी नेल आर्ट करू शकतो. साहित्य तुम्ही बघितलेलेच आहे किती कमी लागते. थोडे साहित्य तुम्हाला ऑनलाईन मागवावे लागते, तर त्यासाठी ऑनलाईन मागवावे लागते, त्यासाठी थोडासा खर्च होतो. बाकी आपण घरच्या घरीसुद्धा हे करू शकतो. घरच्या घरी आपली स्पेस असते, आपला टाईम असतो, आपण हवे तेव्हा नेल आर्ट करू शकतो. त्यामुळे घरच्या घरी पण आपण हे नेल आर्ट करू शकतो. आजकाल सगळेच जण नेल आर्ट करतात, कारण सगळ्यांनाच नेल आर्ट करण्याची हौस आहे. भले किती पैसा लागला तरीही लोक नेल आर्ट करायला मागे पुढे बघत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला जर का याचं मटेरियल हवं असेल, नेल आर्टचं मटेरियल जर हवं असेल तर तुम्ही ते ऑनलाईन ऑर्डर करू शकता. अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिशोवर हे मटेरियल अवेलेबल आहेत. मिशोवर तर ते खूप स्वस्त दरात मिळतात. जर तुम्ही कम्पेअर करून बघा अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो, आणि त्यानुसार तुम्ही ऑनलाईन हे मटेरियल ऑर्डर करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं नसेल तर लोकल मार्केटमध्ये पण हे मटेरियल अवेलेबल आहेत. ब्युटी स्टोअरमध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये हे मटेरियल अवेलेबल झालेले आहे. तर तुम्ही लोकल मार्केटमधून पण हे मटेरियल खरेदी करू शकता. नेल टेप आहे, स्टोन आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ग्लिटर असतात, त्याच्यानंतर फॉईल आहे, त्याच्यानंतर क्रोम पावडर्स आहेत. हे सगळे डेकोरेशनचे आयटम हे नेल आर्टमध्ये येतात. हे नेल आर्ट फक्त इंडियामध्ये नाही तर फॉरेनमध्ये पण खूप पॉप्युलर आहे. तिथली लोकं पण नेल आर्ट अतिशय आवडीने करतात. तिथे पण असे वेगवेगळे नेल सॅलॉन्स असतात. खूप छान असते त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि ॲम्बियन्स ऑफकोर्स. आणि नेल आर्ट पण ते आपल्यासारखंच करतात, आपल्यासारखंच पद्धत आहे त्यांची पण. मला पण असे वाटते ना गाईस की माझं पण एखादं नेल सॅलॉन असावं, मी नेल सॅलॉन रन करावं असं खूप वाटतं. पण त्याच्यासाठी येणारा खर्च खूप मोठा असतो. त्याच्यानंतर मला असं वाटतं की मला एखादा जॉब जरी लागला नेल आर्ट रिलेटेड तरी खूप छान होईल. तर माझा प्लॅन आहे की स्वस्तात नेल आर्ट करून देण्याचा. बघू आता तो कितपत सक्सेसफुल होतोय. मी जे आहे ते नेल आर्ट लॉकडाऊनमध्ये शिकले. लॉकडाऊनमध्ये मी नेल आर्ट रिलेटेड खूप व्हिडिओज बघायचे, त्यातून मला नॉलेज झालं आणि मी नंतर ते स्वतः करू लागले. डोरोटा पॅलिका नेल्स हा चॅनेल मी खूप बघायचे. खूप छान रीतीने ते समजावून सांगतात, एक्सप्लेन करून सांगतात व लाईव्ह डेमो दाखवतात. त्यामुळं आपल्याला समजायला खूप सोपं जातं आणि आपण स्वतःही ते करू लागतो. तर ते व्हिडिओज बघून बघून आता मी स्वतः नेल आर्ट किंवा नेल एक्सटेन्शन करते. घरी बसल्या बसल्या पावल्या वेळेत हे आपण करू शकतो. यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर नेल आर्ट रिलेटेड खूप व्हिडिओज आहेत. जर तुम्हाला शिकायचे असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघून पण शिकू शकता. मी पण हे व्हिडिओमध्ये बघूनच शिकलेले आहे व आता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी काय व्हिडिओ पण पोस्ट केलेले आहेत. मंडळी, नेल एक्सटेन्शन केल्यावर सुरुवातीला तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटेल, असं वाटेल की आपल्या हातावर हे काय केले. पण नंतर वेळ जसा जसा टाईम जाईल तसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटायला लागेल व नंतर त्याची हळूहळू सवय होईल. जर तुम्हाला नेल एक्सटेन्शन रिमूव्ह करायचे असतील तर टूथपिकच्या साहाय्याने हळूहळू कडा लूज करून मगच नेल एक्सटेन्शन रिमूव्ह करा.
आणि खूप दिवस झाल्यावर मगच नेल एक्सटेन्शन रिमूव्ह करा, कारण जेव्हा सुरुवातीला ते नवीन असतं तेव्हा खूप हार्ड असतं, तेव्हा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आणि शक्यतो मी तर सजेस्ट करेल की नेल एक्सटेन्शन तुम्ही 8 दिवसांकरताच ठेवा. जास्ती दिवस ठेवल्यावर ते आतले नेल खराब होऊ लागतात व सुरुवातीला डाव्या हातावरच नेल एक्सटेन्शन तुम्ही करा.